Check the description to watch the video in your language. आपण कधी विचार केला आहे की आपली पृथ्वी कशी जन्माला आली? आमची कथा बिग बंगपासून सुरू होते. ही एक अकल्पनीय स्केलची घटना आहे. या प्रचंड स्फोटाने विश्वाला जन्म दिला. वैश्विक घटनांचा एक धबधबा सुरू झाला. या अग्नि उत्पत्तीपासून पदार्थ एकत्र येऊ लागले. भौतिकशास्त्राच्या नियमांद्वारे मार्गदर्शन करून आकाशगंगा तयार झाल्या. तारे आणि शेवटी आपली स्वतःची सौर यंत्रणा निर्माण केली. आता अवकाशाच्या विशाल शून्यात धूळ आणि वायूच्या गोंधळलेल्या नृत्याची कल्पना करा. उष्णतेची तीव्रता आणि गुरुत्वाकर्षणाची क्रशिंग शक्ती अनुभवा जेव्हा ते एकत्र काम करतात, सृष्टीचा कच्चा माल ताणतात आणि आकार देतात. हे हिंसक आहे, ते गोंधळलेले आहे, परंतु हे आपल्याला माहीत आहे त्याप्रमाणे जीवनाचा पाळणा देखील आहे. या वैश्विक वावटळीत काहीतरी विलक्षण तयार होऊ लागले. प्राचीन तायांचे अवशेष आणि वैश्विक स्फोटांच्या धुळीतून एक नवीन अस्तित्व उदयास आले आणि या विश्वात व्हर्लपूल आपली पृथ्वी आकार घेऊ लागली. आता आपल्यासोबत सूर्यमालेच्या सुरुवातीच्या मध्यभागी प्रवास करा जिथे पृथ्वीचा जन्म झाला. इथे धूळ आणि वायूच्या फिरत्या गोंधळात ग्रहांची वाढ म्हणून ओळखली जाणारी एक प्रक्रिया सुरू झाली. कॉस्मिक टंबलवीड्स प्रमाणे लहान कण एकत्र चिकटून मोठ्या आणि मोठ्या गुठळ्या बनवू लागले. हे गुच्छे किंवा प्लॅनेटिसिमल्स हे आपल्या ग्रहाचे बिल्डिंग ब्लॉक्स होते. जसजसे अधिकाधिक साहित्य जमा होत गेले तसतसे ग्रहांचे कण मोठे होत गेले आणि त्यांचे गुरुत्वाकर्षण अधिक मजबूत होत गेले. ते आत खेचू लागले. आणखी धूळ आणि वायू आणि प्रोटोप्लॅनेटमध्ये उत्क्रांत झाले. पदार्थांचे हे संचय ही सौम्य प्रक्रिया नव्हती, परंतु हिंसक टक्करांची मालिका होती, ज्याच्या प्रत्येक प्रभावामुळे तरुण पृथ्वीची वाढ झाली. जसजशी पृथ्वी वाढत गेली तसतशी उष्णता आणि त्याच्या कोरमध्ये दबाव. या तीव्र उष्णतेमुळे पदार्थ वितळले आणि वेगळे झाले, जे आज आपल्याला माहीत असलेले वेगळे स्तर, कवच, आवरण आणि कोर बनवतात. ही प्रक्रिया, ज्याला भिन्नता म्हणून ओळखले जाते, आपल्या ग्रहाची रचना परिभाषित करते. यातील सर्वात नाट्यमय टक्कर मंगळ ग्रहाशी होती. आकाराचे शरीर, ज्यामुळे अनेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की आपल्या चंद्राची निर्मिती झाली. या प्रलयकारी घटनेने आपल्याला केवळ आपला नैसर्गिक उपग्रहच दिला नाही, तर त्याने पृथ्वीच्या अक्षालाही झुकवले आणि आज आपण अनुभवत असलेल्या ऋतूंचा टप्पा निश्चित केला. या हिंसक सुरुवातीपासून पृथ्वीचा उदय झाला, एक अग्निमय वितळलेले जग. हा आपल्या ग्रहाचा जन्म होता, जो विश्वाच्या सर्जनशील शक्तींच्या सामर्थ्याचा आणि सौंदर्याचा पुरावा होता. पण आपले अग्निमय जग आज आपल्याला माहीत असलेल्या जीवनसंरक्षण ग्रहात कसे बदलले? हा एक प्रश्न आहे ज्याने शास्त्रज्ञांना शतकानुशतके गोंधळात टाकले आहे. हे चित्र करा. पृथ्वीचा पृष्ठभाग एकेकाळी वितळलेल्या खडकाचा खळखळणारा, खवळलेला समुद्र होता, परंतु लाखो वर्षांमध्ये हे अग्निमय जग थंड होऊ लागले आणि पृष्ठभाग कठीण कवच बनला. आपल्या ग्रहाची खोली, ज्वालामुखीचा उद्रेक, राख आणि वायू वातावरणात पसरत आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेने आज आपण श्वास घेत असलेले वातावरण तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच वेळी पृथ्वी त्याच्या वैश्विक परिसरात एकटी नव्हती. धूमकेतू आणि लघुग्रह नियमितपणे तरुण ग्रहावर बॉम्बफेक करतात आणि काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या खगोलीय पिंडांनी पृथ्वीवर पाणी आणि इतर आवश्यक घटक आणले असावेत. पाण्याच्या या प्रवाहाने ग्रहाच्या कवचात हळूहळू खोया भरून आपले विशाल महासागर निर्माण केले. आणि या महासागरांमध्ये काहीतरी चमत्कारिक घडले. जीवनाचा उदय झाला. सुरुवातीला ते फक्त साध्या, एकलपेशी असलेल्या जीवांचे बनलेले होते. जीव होते, परंतु हे सूक्ष्म जीवन होते. फॉर्म्स हे जीवनाच्या जटिल जाळ्याचे अग्रदूत होते, जे शेवटी आपल्या ग्रहाला भरून काढतील. एका वितळलेल्या, अभ्यागत जगातून पृथ्वीचे रूपांतर झाले. ते एक असे स्थान बनले जेथे जीवन केवळ टिकू शकले नाही, भरभराटही करू शकते. ते एक जग बनले निळे महासागर, हिरवी जंगले, वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीचे जीवन स्वरूप. अब्जावधी वर्षांमध्ये आपली पृथ्वी एका जळत्या वितळलेल्या जगातून एका हिरवळीच्या, जीवन टिकवून ठेवणाऱ्या ग्रहात बदलली आहे. आणि हा बदल काळाच्या सामर्थ्याचा, लवचिकतेचा दाखला आहे. जीवन आणि निसर्गाच्या अविश्वसनीय शक्ती. या उजाड जगात जीवनाच्या उदयाच्या चमत्काराची कल्पना करा. वैश्विक काळाच्या विशाल विस्तारामध्ये पृथ्वीवरील जीवन नम्र, एकपेशीय आहे. हे लहान जीवन स्वरूप उघड्या डोळ्यांना अदृश्य होते. आपल्या ग्रहाच्या बायोस्फिअरचे पूर्ववर्ती अब्जावधी वर्षांमध्ये हे सूक्ष्म जीव विकसित झाले आणि ते अधिक जटिल झाले. या परिवर्तन प्रक्रियेने पृथ्वीच्या इतिहासातील एका नवीन अध्यायाचा पाया घातला. बहुपेशीय जीवनाचा उदय हा एक टर्निंग पॉइंट होता. वनस्पतींनी जमीन ताब्यात घेतली. त्यांची मुळे मातीत घट्ट पकडत होती. त्यांची पाने आकाशापर्यंत पोहोचत होती.
प्राणी लवकरच त्यांचा पाठलाग करत होते, खोल समुद्रातील खंदकांपासून ते उंच पर्वत शिखरांपर्यंत सर्वत्र शोध घेत होते. आज आपला ग्रह जीवनाचा एक दोलायमान टेपेस्ट्री आहे, उत्क्रांतीने भरलेला आहे. वैश्विक धुळीपासून सजीव जगासाठी अथांग पृथ्वीचा जन्म ही बदल आणि आश्चर्याची कहाणी आहे. ती आपल्या विश्वाला आकार देणाऱ्या अतुलनीय शक्तींचा आणि त्यामधील आपल्या स्वतःच्या स्थानाची आठवण करून देणारी आहे.